तिने एक नजर स्वीटी आहुजावर टाकली तशी स्वीटी चपापलीच. विरजाचा जीव सोडून ती स्वतःचा जीव वाचवायच्या प्रयत्नात लागली. तरी पण तिच्याबरोबर 20 ते 30 मुली होत्या. त्यांना बघून तिच्यात थोडा जोर अजून बाकी होता. किंजल, हे यू कम हर. हाताची चुटकी वाजवत तिने स्वीटीला तिच्याकडे बोलावले. स्वीटीला तिच्याकडे जायचे नव्हते पण नाकारून चालणार नव्हतं. आपल्या सपोर्टरच्या समोर तिला असं खाली पाडलेलं तिला आवडलेलं नव्हतं. पण करणार काय? ती किंजल ठाकूर होती. हे कॉलेज 2 लोक चालवायचे, एक कॉलेजचे ट्रस्टी आणि दुसरी स्वतः किंजल ठाकूर. तिच्याशी पंगा घेणारा निदान या कॉलेजमध्ये तरी अजूनपर्यंत पैदा झाला नव्हता. स्वीटी पुढे आली तशी किंजलने तिला गुडघ्यावर बसण्यास सांगितले. अपमान सहन होत नव्हता. हातांच्या मुठी वळल्या जात होत्या तरी पण ती खाली बसली. ती खाली बसली तशी किंजलने आपले महागडे शूज घातलेला पाय तिच्या खांद्यावर अगदी तिच्या चेहऱ्याजवळ ठेवले. स्वीटीबरोबर तिथल्या सगळ्याच जणी स्तब्ध झाल्या, अगदी एलिट ग्रुपसुद्धा. विरजाचे तर होशच उडालेले. किंजल एकदम थंड स्वरात, क्लीन इट. स्वीटीला क्षणभर कळलेच नाही की ती काय बोलली. स्वीटी, हं? किंजल तिच्याकडे रोखून बघत, डू यू वॉन्ट मी टू रिपीट इट? स्वीटी घाबरत, अपमान सहन करत, नो. ती तशीच आपल्या खांद्यावर आपल्या चेहऱ्याजवळ असणारे किंजलचे शूज आपल्या हातांनी अंगात घातलेल्या कपड्यांनी साफ करू लागली. अपमानाने तिच्या डोळ्यात अश्रू जमा होऊ लागले होते आणि ते त्या शूजवर पडत होते. किंजल तिच्याजवळ येत बोलली, या कॉलेजमध्ये फक्त एकच डेव्हिल क्वीन आहे आणि ती मी. इथे फक्त या किंजल ठाकूरचं राज्य चालतं. परत जर ग्रुप जमवून कॉलेजमध्ये दादागिरी करण्याचा प्रयत्न केलास तर चामडी उधळून काढीन तुझी. गेट आऊट. तशी स्वीटी रडत रडत त्या वॉशरूममधून बाहेर पडली आणि तिच्याबरोबर तिचा बाकीचा ग्रुप पण अक्षरशः किंजलच्या त्या शूजवर आपला माथा टेकून हात जोडून माफी मागत परत अशी चूक होणार नाही याची ग्वाही देत बाहेर पडला. विरजा तर थरथर कापत होती. ही किंजल आता आपलं काय करणार? त्या घाई गडबडीचा फायदा घेत लपून छपून तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करत होती. पण किंजलने तिला बघितलंच. किंजल, हे यू डाऊन मार्केट, कम हर. हाताची चुटकी वाजवत, क्विक. आपल्या नावाचा उल्लेख ऐकून विरजा जागीच थिजली. हळूहळू वळत ती किंजलकडे चेहरा करून उभी राहिली. भीती मूर्तिमंत तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. किंजलने तिला बघून एक विकेट स्माईल दिली. विरजाच्या चेहऱ्यावरची तिच्याप्रती असलेली भीती तिला सुखावून गेली. किंजल, फॉलो मी. आणि किंजल तिथून बाहेर पडली. विरजा चकितच झाली. तिला वाटलं किंजल स्वीटीप्रमाणे तिलाही काही शिक्षा देईल पण नाही. ती किंजलच्या मागोमाग तिला फॉलो करत कॉलेजच्या बाहेर पडली. पार्किंग लॉटमध्ये आली. किंजलने तिच्या फ्रेंड्सना टाटा बाय बाय केलं आणि तिच्या कारकडे आली. पाठोपाठ विरजा. किंजलची एक्सपेन्सिव्ह कार बघून विरजाचं तोंड उघडच्या उघडच राहिलं. वाव, एवढी महागडी कार, इतकी सुंदर. थोड्या वेळासाठी ती हे पण विसरून गेली की ती किंजल ठाकूर बरोबर आहे. किंजल कारमध्ये बसली तरी पण विरजा अजून तिथेच त्या कारकडे तोंड उघडं ठेवून बघत होती. तिचे एक्सप्रेशन खूपच फनी वाटत होते. किंजलला तिचे एक्सप्रेशन बघून आता हसू यायला लागले तरी पण स्वतःला सावरून ती विरजाला बोलली, हे यू, हॅलो डाऊन मार्केट. आता काय कारमध्ये बसायला आमंत्रण द्यायचं का तुला? फास्ट गेट इन. तर विरजाचं तोंड अजूनच मोठं झालं. शी वॉज लिटरली स्टँडिंग लाईक अ बिग डम्प ओव्हर देअर. शेवटी चरफडत किंजलच कारमधून उतरली आणि तिला हाताला धरून कारमध्ये बसवलं तरी कारमध्ये पण तोच प्रकार. विरजा जणू आठवं आश्चर्य बघितल्यासारखं कार अन कारच्या त्या इंटेरियरकडे बघत होती. शेवटी वैतागून किंजलने तिला जोरात चिमटा काढला. कळवळून तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने वळून किंजलकडे बघितले अन धाडकन ती आपल्या स्वप्नातून सत्यात उतरली. किंजल, इथे मी तुला माझ्या कार अन कारचे इंटेरियर बघायला नाही बोलावले. लायकीत राहायचं. चीप ब्लडी फूल. विरजाचे डोळे पाण्याने डबडबले.
अशी कशी ती स्वतःची परिस्थिती, स्वतःची लायकी विसरू शकत होती? किंजल, आता हे रडण्या बिडण्याचं नाटक थांबव. इतके पेशन्स नाही आहे माझ्याकडे ह्या गोष्टीसाठी. विरजा, सॉरी. किंजल, ओके. आता माझा रिझल्ट वाईट लागला आहे. मला तो चांगला करायचा आहे. पुढच्या महिन्यात कॉलेज परत एक्झाम काउंट करणार आहे. सो यू आर गोइंग टू हेल्प मी इन स्टडीज. 90%च्या जवळ मार्क हवेत मला कसेही करून. आता ते मला कसे मिळतील ते तू बघायचं. याच्या पुढे सगळे लेक्चर संपले की कॉलेजमधून डायरेक्ट तू माझ्याबरोबर माझ्या घरी येशील आणि माझा अभ्यास घेशील. विरजा, पण कसं शक्य आहे हे? म्हणजे मला तुम्हाला मदत करायला काहीच अडचण नाही, पण कॉलेजनंतर मी कॅफेत काम करायला जाते. ते करणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी. नाहीतर माझ्या घरचा आर्थिक डोलारा कोसळेल. विरजा अगदीच अजिजीने तिला विनंती करत होती. आपले प्रॉब्लेम सांगत होती, पण किंजल काय ऐकायला तयार नव्हती. किंजल, हॅलो, तुला मी विचारत नाही तर सांगते. आणि तुला काय वाटलं ग? मला तुझ्या सारखी मुलीची हेल्प घ्यायला आवडली असती. ते तर माझा भाई. आपल्या भाईचं नाव घेताच किंजलच्या समोर तिच्या भाईचा म्हणजेच देवायचा रागीट चेहरा आला. तसा किंजलचा चेहरा पांढरा फटक पडला. किंजल मनातच, किंजल बेबी अडला हरी. आणि ते काय म्हणतात, कोणाचे तरी पाय धरी, तसे ह्या विरजाचे पाय धर, नाहीतर तुझा भाई तुला. किंजल विरजाला, हे बघ, मी तुला फुकट तुझी हेल्प घेणार नाही आहे. तुला तुझा मोबदला मिळून जाईल. फक्त 1 महिन्याचा प्रश्न आहे. त्यानंतर तू आणि तुझा तो जॉब काय करायचं ते कर. आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. इनफॅक्ट आपण आजपासूनच सुरुवात करतोय. माझ्या घरी जातोय. रोज संध्याकाळी शिकून झाल्यावर माझा ड्रायव्हर तुला घरी सोडून येईल. विरजाला गप्प बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ती तशीच कार विंडोला डोकं टेकून बसली. थोड्याच वेळात त्या ठाकूर प्लेसमध्ये आल्या. तो प्लेस तर विरजा बघतच राहिली. इतकं काही आलिशान असू शकतं ह्याच्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. इतका आलिशान, आधुनिक आणि अवाढव्य होता तो. दुतर्फा हिरव्यागार कंच झाडीमध्ये वसलेला होता तो पॅलेस. स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट उदाहरण होतं. स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, गार्डन्स असं सगळं काहीतरी होतंच, पण स्वतःचं हेलिपॅडही होतं. विरजाचे तर शब्दच खुंटले होते. त्या आलिशान श्रीमंतीने तिचे डोळे दिपून गेले होते. तिने किंजलकडे एक वार बघितलं आणि स्वतःशीच बोलली, खरंच ही खरोखरची प्रिन्सेस आहे. रात्रीचे 11:30 वाजले तरी विरजा किंजलचा स्टडी घेत होती आणि कधी नव्हे ते किंजल बेबी पण मन लावून अभ्यास करत होत्या. तिचा भाईचा दाख होताच तसा. त्याला बघून बडे बडे पॉलिटिशियन्स, बिझनेस आयकॉन, क्रिमिनल्स आपापल्या शेपट्या स्वतः सरळ करून घेत असत. तिथे किंजल बेबी काय चीज होती. अशी तर खूप लाडकी होती देवायची, पण खोटा आणि धोका त्याला सहन व्हायचा नाही. या 2 गोष्टीसाठी त्याच्याकडे कधीच माफी नसायची. विरजाला घरी जायला उशीर होत होता, पण किंजल काय तिला सोडायला तयार नव्हती. 11:30 झाले, 12 झाले, 12:30 वाजायची वेळ आली. इथे विरजा देवाईच्या घरी होती, तर देवाई मात्र त्या काळोख्या रस्त्यांवर कॅफेपासून दूर अंतरावर तिची वाट बघत थांबलेला. 11:30 झाले, 12 झाले, 12:30 झाले, पण विरजा काही त्या कॅफेतून बाहेर पडत नव्हती. आता तर कॅफे बंद करायची वेळ आली होती. देवाय वेळेगणिक अधीर होत होता. त्याच्या मनाची चलबिचल वाढत होती. शेवटी त्याने आपल्या एका बॉडीगार्ड्सला कॅफेत चौकशी करायला पाठवलं. थोड्या वेळाने तो बॉडीगार्ड परत आला आणि म्हणाला, बॉस, मॅडम नाही आल्यात आज. देवाई मनात, कुठे गेली असेल ती? घरी गेली असेल. देवाई तसाच निराश मनाने घरी परतला. 15 दिवस होत आले. देवाई इथे तिची वाट बघत बसायचा. ती नाही आली आहे कळल्यावर चिडून, वैतागून, संतापून निघायचा. ती परत वेश्या व्यवसाय तर करायला नाही ना लागली? एकीकडे तिच्या काळजीने अस्वस्थ होत होता, तर दुसरीकडे स्वतःलाच समजवायचा की तिचा आणि त्याचा काहीच संबंध नाही आहे. पण तरी पण तो तिथेच का घुटमळतो याचं उत्तर मात्र त्याच्याकडे नसायचं. तो तिथे वाट बघायचा, तर विरजा इथे त्याच्याच घरी रात्री उशिरापर्यंत किंजलला शिकवायची. सुनीताबाईंना तिने तसं समजावून सांगितले. परिस्थिती समजून घेण्याच्या पलीकडे त्यांच्या हातात होतं तरी काय?
किंजलचं जर ऐकले नाही तर त्या कॉलेजमध्ये राहता आलं नसतं हे तिला चांगलं माहीत होतं. आलेली परिस्थिती निमूटपणे स्वीकारणं एवढंच तिच्या हातात होतं. तर दुसरीकडे आपला कॅफेतला जॉब टिकेल की नाही ही चिंता तिला लागून राहिली होती. 15 दिवसापासून विरजाला न बघितल्यामुळे देवाईची अवस्था पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी झाली होती. नुसता तडफडत तरसत होता तो. तिच्या एका दर्शनासाठी अन ती न दिसल्यामुळे चिडत होता, विनाकारण भडकत होता. त्याच्या रागाचा पारा तर आसमानाला पोहोचला होता. त्याची झळ त्याच्या आजूबाजूच्या असलेल्या प्रत्येकाला बसत होती. जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त त्याला विरजा अन विरजाच दिसायची. वेड्यासारखा झाला होता. त्याने त्याच्या सिक्युरिटी हेडला विरजाची इत्युंभूत माहिती काढायला सांगितली. तिच्याच विचारात आज घरी तो लवकर आला होता. ऑफिसमध्ये त्याचं लक्षच लागत नव्हतं. बेडरूममध्ये शिरल्या शिरल्या अंगावरच्या कपड्यानिशी त्याने त्याच्या बेडरूममधल्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. त्या पाण्यात स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. दीड तास पोहत तो काही अंशी सफल पण झाला होता. पण विरजाचा विचार काही मनातून जात नव्हता. विरजाच्या विचारात सेरभर झालेला तो याच्यापासून बिलकुल बेखबर होता की तो जिला इतक्या प्राणपणाने शोधतोय ती त्याची जान त्याचवेळी त्याच्याच घरात 1 फ्लोअर खाली त्याच्याच बहिणीच्या स्टडी रूममध्ये होती. इथे देवाय त्याच्या बेडरूममधल्या स्विमिंग पूलमध्ये होता तर तिथे विरजा आजपर्यंत कधी अभ्यास न केलेल्या किंजलला शिकून शिकून वैतागली होती. अभ्यास हा प्रकार एवढा कठीण असेल याचा अंदाजा खुद किंजलला नव्हता. काही वेळाने कंटाळून ती आपल्या मित्रांना फोन करायला बाहेर गेली. 10 मिनिटे झाली, 20 मिनिटे झाली, अर्धा तास झाला, पण किंजल बेबी काय मित्रांच्या गप्पातून बाहेर येत नव्हती आणि इथे विरजाला प्रचंड तहान लागली होती. चहा कॉफी तर नाही, निदान पाणी तर हिने विचारायला हवं होतं. शेवटी न राहून ती रूमच्या बाहेर पडली. बाहेर आल्यावर तिला कळेना की कुठं जावं. त्या आलिशान रूमच्या भूलभुलैयात तिला गोंधळून जायला होत होतं. खाली जावं तर एवढे 15 मजले कोण उतरणार आणि चढणार कधी? तिने वरती बघितलं, फक्त एकच टॉप फ्लोअर होता. 15 फ्लोअर खाली चढण्यापेक्षा एकच मजला उतरणं तिला सोपं वाटलं. टॉप फ्लोअरचा ती एक पायरी चढून वरती जात होती. तशी ती आपल्या नशिबाच्या अधिक जवळ येत होती. टॉप फ्लोअरला तर एकच भलासा मोठा रूम होता. एवढा आलिशान की आतापर्यंत पाहिलेला आलिशानपणा काहीच नाही. श्रीमंती अन सुखविलास नुसतं ओसंडून वाहत होतं त्या रूममध्ये. इट वॉज द मोस्ट लक्झरीज एक्साइट अँड हॉट प्लेस इन द एंटायर ठाकूर प्लेस. आफ्टर ऑल इट वॉज द बेडरूम ऑफ द मोस्ट अँड हॉट बॅचलर ऑफ द कंट्री, द देवाय कार्तिक ठाकूर. 30,000 स्क्वेअर फीटची ती आलिशान रूम बघून विरजाच्या तर डोळ्याचे पारणे फिटले. शेवटी कोणाच्या बेडरूममध्ये स्विमिंग पूल आणि बाल्कनीत हेलिपॅड असतं? विरजाचा तर ते सगळं ऐश्वर्य बघून पुतळाच झाला होता. एक्सप्रेशनलेस नजरेने ती त्या सगळ्याकडे बघत होती. नक्की काय रिॲक्ट व्हावं तिला कळत नव्हतं. मोह आवरत नव्हता तिचा. तिने त्या रूममध्ये प्रवेश केला आणि जणू जन्नतचे दरवाजे तिच्यासमोर उघडले. एक वस्तू बघत बघत ती पुढे जात होती. राहत नव्हता मोह, आवरत नव्हता मोह. कांचनमृगाचा असंच मोह सीतेला पडला आणि रामायण घडलं. पण इथे तर कोणीच राम नाही आहे विरजाला वाचवायला. आई तर फक्त रावण, दशानन रावण, द देवाय कार्तिक ठाकूर, आणि ती नकळत त्याच्याचकडे जात होती. या सगळ्या घडामोडीची काहीच कल्पना नसलेला अलिप्तपणे आपल्याच दुनियेत स्विमिंग पूलच्या अगदी तळाशी होता तो, तिच्याच आठवणीत. आणि ती चालत चालत त्या स्विमिंग पूलच्या पायऱ्यांपाशी पोहोचली होती. इतक्या दूर, इतक्या जवळ. खाली स्विमिंग पूलाच्या तळाशी तो, तर त्या पाण्याच्या वरती ती. मध्ये फक्त तो नितळ पाण्याचा पडदा दोघांच्या मध्ये. संयमी, शांत, निर्लोभ विरजा यावेळी मात्र आपला सारा विवेक आणि संयम हरवून बसली होती. एवढं सारं नितळ पाणी, एवढा सुंदर स्विमिंग पूल पाहून ती स्वतःला आवरू शकली नाही. परत माहीत नाही हे सगळं कधी अनुभवायला मिळेल ह्या लालसेने ती त्या पाण्यात एक पायरी उतरत खाली येत होती. त्या क्षणी देवाय खालून हळूहळू अलगद वर येत होता.
तेवढ्यात पाण्यात तिचा पाय घसरला. ती खाली गेली. हात पाय मारू लागली. परत वरती आली खाली गेली. तिला त्या पाण्यात दिसला साक्षात मदनाचा अवतार घेऊन जन्मलेला तो. घारे गडद डोळे, रुंद कपाळ, देखणं रूप, भरदार छाती, कसलेले बलदंड अजान बाहू, पाण्याच्या दवबिंदूंनी घेरलेला तो. पुरुषी सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतीक तिच्या समोर उभं होतं. एवढं सुंदर कोणी कसं असू शकतं का? त्याच्या सौंदर्यापुढं, त्याच्या राजबिंड्या रूपापुढं एका लावण्यवतीचं लावण्य पण फिकं पडत होतं. ती त्याला नुसती बघतच बसली होती. आपली सगळी लाज लज्जा सगळं हरून बसली होती ती आज. नजरच हटत नव्हती. त्याच्या सौंदर्याने भारावून गेली होती ती. त्याच्या राजबिंड्या रूपाने जणू गारुड केलं होतं. श्वास हरून बसली होती ती. एका गारुड्याच्या जादुई तलावर मंत्रमुग्ध झालेल्या नागिनीनी प्रमाणे बेधुंद होऊन स्वतःचे अस्तित्व विसरून त्याला स्वतःला समर्पित करायला प्रत्येक पाऊल पुढे टाकत चालली होती ती. जिला आपण इतकं शोधत होतो, तिला अशी आपल्या अगदी समोर बघून देवाय तर वेडाच झाला होता. सगळा त्रास, सगळ्या वेदना, सगळा राग, सगळा तिरस्कार, सगळं विसरून गेला होता तो. जणू त्याच्या जखमी मनावर कोणी प्रेमाची हळुवार फुंकर घातली असावी. तिला आपल्या मिठीत घेण्यासाठी आसुसलेला होता तो. विडजा, माझी विडजा, माझी जान, माझी प्रिया, ती दिसली मला, शेवटी ती भेटली मला, माझं प्रेम, माझं हृदय. 15 दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली. मनाची अस्वस्थता क्षणात नाहीशी झाली. त्या पाण्यातही देवाच्या मनातील अश्रू ओसंडून वाहत होते. आज इतक्या दिवसांनी ती समोर, माझ्यासमोर, माझं प्रेम माझ्याजवळ. भावना त्याला आवरेनाशा झाल्या. त्याने तिच्याकडे झेप घेत तिला आपल्या घट्ट मिठीत ओढले, परत कधी न विलग होण्यासाठी. का माहीत नाही, विरजाच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. जणू त्याच्याशी तिचं प्रत्येक श्वासाचं नातं होतं. प्रत्येक हृदयाच्या स्पंदनात होता तो. कोण होता तो? काय होता तो? माहीत नाही. फक्त एवढंच माहीत होतं, ती फक्त त्याची अन तो फक्त तिचा. फक्त न फक्त तिचा. फक्त तिचाच शेवटपर्यंत. जन्मोजन्मीचा विरह विरघळला होता त्या मिठीत. अपरिचित असूनही ती मिठी विरजाला खूप ओळखीची, आपलीशी वाटत होती. जणू जन्मोजन्मीचं नातं होतं त्या श्वासांबरोबर, त्या हृदयाच्या स्पंदनाबरोबर. हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातून जणू त्याचंच नाव निघत होतं. मोहरून गेली होती त्या स्पर्शाने, श्वासांनी ती. बुडत होती त्या पाण्यात. देवायला बघून श्वास घ्यायचंच विसरून गेली होती ती. ती वेडी. एवढं कोणी वेडं असतं का? पण होते ते दोघे एकमेकांच्या प्रेमात, स्वतःच्या नकळत, एकमेकांच्या नकळत. तिला श्वास न घेताना बघून देवाय भानावर आला. पॅनिक झाला. तसाच दोन्ही हातांनी तिला उचलून तो पाण्याच्या वर आला. तिच्या नाकातोंडात पाणी गेलं होतं. ती खोकत होती, पण अजूनही त्याच्याकडे बघत होती. ती बावळट. तो मात्र तिला काही होणार तर नाही ना या टेन्शनमध्ये. तिच्या पाठीवर थोपटवत तिच्या पोटात नाकातोंडात गेलेलं पाणी काढत. ती थोडी नॉर्मल झाल्यावर त्याने तिला पटकन आपल्या घट्ट मिठीत घेतलं. तिने त्याला मिठी मारली. त्याच्या मिठीत रडायला लागली. ही मिठी कधीच सुटू नये, ह्या मिठीतच जगावं, ह्या मिठीतच मरावं. दोघेही खूप पॅनिक झाले होते, घाबरले होते. एकमेकांना कायमचे हरवून तर बसणार नाही ना, ह्या नुसत्या कल्पनेने ते एकमेकांना घट्ट मिठी मारत होते, कुरवाळत होते. हात एकमेकांच्या पाठीवरून फिरत होते. कधी ते एकजीव झाले त्या दोघांनाही कळले नाही. पॅशनने त्याने तिचे ओठ आपल्या ओठात घेतले आणि तिला आवेगाने किस करू लागला. तशी त्यांच्या सर्वांगातून एक वीज लकाकली आणि दोघे अचानक भानावर आले. तिला आपल्या प्रेमाला इतक्या आवेगाने प्रतिसाद देताना बघून देवायच्या डोळ्यात हॉटेलमधला प्रसंग तरळला. आपण तिला अनोळखी असून पण तिच्यासाठी परक्या असलेल्या आपल्या मिठीत, आपल्या स्पर्शाला प्रतिसाद द्यायला, कुरवाळायला, आपल्या शारीरिक आवेगाला तेवढ्याच आवेगाने प्रतिसाद द्यायला ती जरा पण अडखडली नाही. अजूनही ती त्याच्याच स्पर्शात गुंग होती. त्यालाच किस करत होती. त्याच्या स्पर्शातून बाहेर यायलाच तयार नव्हती ती. व्हाय शी हॅज बिकम सच अ बोल्ट? इज शी स्लीपिंग विथ टू मेनी मेन? संशयाचा किडा देवाच्या डोक्यात वळवळायला लागला. गेल्या 15 दिवस न जाणे कोणाकोणाच्या बेडवर गेली असेल. काही वेळापूर्वी तिच्यावर आलेल्या प्रचंड प्रेमाचं क्षणात रागात रूपांतर झालं. तिला दुसऱ्या पुरुषांसोबत इमॅजिन करून संतापाने त्याचा राग अनावर होत होता.
आपल्या गळ्याभोवती तिचे दोन्ही हात बघून तिला एवढ्या बोल्डली वागताना बघून तो चिडला. त्याने तसंच तिचे आपल्या गळ्याच्या भोवतीचे हात काढून जोरात खाली ढकललं. तशी विरजा खाली पडली आणि भानावर आली. आतापर्यंत भानावर नसलेली ती आता नेमकं काय घडलंय तिच्या लक्षात आलं. तिने समोर बघितलं. देवाई रागाने तिलाच बघत होता. ती घाबरली. आपल्या निर्लज्ज वर्तणुकीवर प्रचंड ओशाळली. हे आपण काय करत होतो? असं कसं आपण वागलो? हे कसं झालं? एका अनोळखी परक्या कधीच ना भेटलेल्या पुरुषाच्या मिठीत एवढं सहज कसे गेलो? कसे एवढे वाहून गेलो? त्याला एवढ्या आवेगाने स्पर्श कसा करू शकलो? त्याला कुरवाळत होतो. त्याच्या पाठीवरून, त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या शरीरावरून हात फिरवत होतो. आणि तो किस, ओ माय गॉड, मी एवढी निर्लज्ज कधीपासून बनली? खरंच मी स्पर्श सुखाला परपुरुषाला एवढी चटावली आहे? हॅव आय रिअली बिकॉम अ स्लूट? तिला आयाबाईचे ते शब्द आठवले. जो इस बाजार में एक बार बिकता है ना बुलबुल, वह बार बार बिकता है. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.